नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. नवोदयच्या प्रवेशात मोठा झोल, मलिदा खाण्यासाठी कोण घालतोय घोळ. किरीट सोमय्या यांची जखम खरी की खोटी, मेडिकल रिपोर्ट मधून मोठा खुलासा. आणि जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचं, जात वैधता प्रमाणपत्र कर्नाटकचं, शिक्षणाधिकाऱ्यांकडून या प्राचार्यांची चौकशी सुरू. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मालवण तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत परजिल्ह्यातील 19 विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रवेश हा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठीच नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आलाय. या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नियमानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय शाळा प्रवेशासाठी पहिलं प्राधान्य दिलं जातं. सलग 3 वर्ष विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेत शिकत असला पाहिजे. असं असताना कोल्हापूर तालुक्यातील 19 विद्यार्थी यावर्षी मालवण तालुक्यातील 5वी वर्गात दाखवण्यात आले. प्रत्यक्षात हे विद्यार्थी उपस्थित नव्हतेच. मात्र शनिवारी 30 एप्रिलला नवोदय शाळा प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षा यादीत हे 19 विद्यार्थी आहेत. जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यातील काही शाळात असे प्रकार उघडकीस आले असून सुमारे शेकडो बोगस विद्यार्थी दाखवण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे. याच प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार टकले सर ना? हो हो. हा, अभि सामंत बोलतोय मालवणवरून. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. काय तुमचं नवोदयचं काय विषय हो तुमच्या मुलांचा? काय ते घेतोय सगळे परत देतोय, पण 18 मुलांना तुम्ही कसं काय ऍडमिशन दिलं तसं, जी मुलं जागेवर नाहीत त्यांना? आम्ही तिकडे आता वायंगणीला येतोय, तुम्ही मला 18 जणांची पण घरं दाखवा. इकडचे लोकल आहेत ना, ते ऍडमिशन केली आहे म्हणजे लोकल आहेत ना ती मुलं इकडची. नाही, ऍडमिशन झाली त्यांची. काय आता झालंय त्यांना ते चिंदरकरांना सांगितलं. नाही, पण काय झालंय, काय कशामुळे झालंय, काय झालंय ते? 2.5 लाख रुपये घेतलाय तुम्ही बातमी एका मुलाचे. नाही नाही नाही. किती घेतलात मग? काय नाही, किती घेतलात मग? नाही हो, ते आम्हाला फक्त पटसंख्या टिकवायची, आम्हाला बाकी काय. पटसंख्या टिकवण्यासाठी असं करतात एवढं? मग इकडच्या मुलांनी कधी नवोदयची स्वप्नच बघायची नाहीत, कधी तर त्या तिकडच्याच मुलांनी बघायची, जिल्ह्याच्या बाहेरच्या. तुम्ही अन्याय केला नाही इकडच्या मुलांवर. नाही, आता ते मागच आपण घेतोय सगळे. आणि पण मागे घेऊन त्यांच्याकडे ऑनलाईन हॉल तिकीट असणार ना, तुम्ही तुमचं मागे घ्याल. तुमचं आता आधार कार्ड आम्ही काढून घेतलं, तुम्ही डुप्लिकेट काढू शकत नाही का आधार कार्ड? नाही नाही, का हे करता त्याच्यावर सही नसणार. सही नसेल तर चालेल. ते काय म्हणताय? ऑनलाईन काढलं तरी, ऑनलाईन जरी त्यांनी काढलं तर त्याच्यावर आमची शाळेचा सही शिक्का असल्याशिवाय चालणार नाही. ते शाळेचं सही शिक्कावाला ऑनलाईन मिळत नाही. नाही मिळत. हे अपलोड केलेलं नसतं ऑनलाईन तुमचं? नाही. पण हे तुम्ही केलं हे संस्थेला माहिती आहे? संस्थेच्या म्हणजे आमच्या स्कूल कमिटीमध्ये विषय झाला होता किंवा असं. आता काय झालं, मागे आमच्याकडे 19 मुलं होती. किती मुलं होती म्हणून एक शिक्षक 19 हा, म्हणजे आमची गावातली. हा, आणि एक विद्यार्थी कमी होता, त्यामुळे त्याने ते घालवलं. आता काय पर्याय नाही म्हणून आम्हाला ते करायला काय ते हाऊस म्हणून आम्ही नाही केलं. ते संस्थेला सांगून केलं तुम्ही सगळे? हा, स्कूल कमिटीमध्ये झाला होता. संस्थेजवळ विषय नव्हता गेला तो. हायस्कूल कमिटीच्या सगळ्यांना माहिती आहे ते. मग पैसे त्यांना पण दिले नाहीत? त्यांना पण दिले पैसे? नाही पैशाचा विषय तुम्ही त्यांची इकडे हजेरी दाखवताय मुलांची. सगळ्या त्या मुलांची ते नावाची मुलं तरी इकडे आहेत का? जाधव आणि काय पाटील, गायकवाड, जगताप या नावाची मुलं तरी आहेत का वायंगणीत?
या आडनावाची लोक तरी वांगणीच आहेत. सगळं मान्य झाले, तुमची झाली आता. झालं मग तुम्हाला कितीला पडेल चुकी? आता काय पद्धत नाही ना. शिक्षक म्हटल्यानंतर मी आदरानं बघतो ना. मग शिक्षक असे शिक्षक आम्हाला माहितीच नाही आहेत कधी. शिक्षक म्हटल्यानंतर आदरानं तुम्ही आदरच घालून टाकला ना. तर प्रत्येक शिक्षकाकडे आपल्याला चोर म्हणून बघावं लागणार. तुमचे असे शिक्षक मिळेल तुमच्यासारखे तर. नाही आता काय केलं तुम्ही भवितव्याची खेळताय ना. तुमचं गाव कुठचं? पंढरपूर. हा मग पंढरपूर. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की कोकणातली मुलं मरणार का? तुम्हाला काहीच फरक पडत नाही पंढरपूर गाव असल्यामुळे. कोकणातल्या मुलांचा सोय सुद्धा करत नाही ना तुम्हाला. म्हणून इकडचे स्थायिक शिक्षक पाहिजे जे इकडच्या लोकांचा विचार करतील. की तुम्हाला इकडच्या विद्यार्थ्यांचं पडलं. तुम्ही भविष्याची खेळायला ना इकडच्या मुलांच्या. शाळा टिकवण्यासाठी. हो शाळा टिकवण्यासाठी. पण मुलं टिकली तर शाळा टिकणार नाही. ते मुलं टिकणार आहेत का तुम्ही अशा ह्याच्यात? मुलांचं काय भविष्य आहे? तुमच्यासारखे शिक्षक मिळालं तर भविष्य आहे का त्या मुलाचं मला सांगा. ते भविष्याचीच खेळायला आहे ना तुम्ही. बरोबर. इथे मगाशी 5-50 लोक जमलेली इथं. उद्या केवढा मोठा राडा होऊ शकतो या गोष्टीचा. हा विषय सगळा मिटेल. मी काय सांगतो, मला अजून पण कुठच्या शाळेत कोण कोण बसले तुम्ही पाठवा. हा बोला. अजून कुठच्या शाळेत किती विद्यार्थी आहेत ना ह्याची लिस्ट जरा पाठवा. आपण ते विषय मिटवू. नाही तर काय सांगा, विषय जर वाढला तर तुम्हाला खूप ते अवघड होणार आहे नंतर. नाही आपण बाकी आणि तुम्हाला अंदाज असेल ना. कारण काय तुम्ही तुमच्याकडे घेतली म्हटलं आणि कुठच्या शाळेत 10 मुलं पाठवली असणार ना. नाही ना, मला ते बाकी शाळेचं काही माहित नाही. माझ्याकडे जेवढे आहे तेवढे उद्या सगळ्याची A to Z जेवढे आहेत तेवढे उद्या किती वाजता आणणार बोलवलात त्यांना? 10 वाजता. सकाळी 10 वाजता सगळ्यांना बोलवलं. मी 10:30 पर्यंत तुमच्या हातात सगळ्यांचे हॉल तिकीट असणार आहेत. ते तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला व्हॉट्सअप करतो सगळे. सकाळी व्हॉट्सअप नको. 10:30 वाजता आमच्या ताब्यातच हॉल तिकीट ती. ते अध्यक्षांना ताब्यात द्यायला सांगितले. अध्यक्ष कोणचा? साधारण. पण ते अध्यक्ष फ्रॉड नाही आहेत ना आतमध्ये? नाही अजिबात नाही. कारण काय सांगा आता हे सगळं सगळं हायस्कूल आणि कमिटीकडे आम्हाला संशयाने बघावं लागतं ना. एवढा मोठा तुम्ही फ्रॉड केलाय म्हणजे किती वर्ष चालू आहे असली भानगडी? गेल्या वर्षी किती मुलं होती अशी? गेल्या वर्षी 9 होती. 9 कमी पडली होती गेल्या वर्षी. 9. या वर्षी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतं कोण होतं? हे तुम्हाला कॉन्टॅक्ट कोण देतं की तिकडनं मुलं आणायचं? कोण कॉन्टॅक्ट कसं होतं तुमचं याच्यात? येतं शाळा फिरते. ते नाही कॉन्टॅक्ट कसं होतं की तुम्हाला कळतं कसं तिकडची मुलं इकडे आणायची, ह्या मुलांना ऍडमिशन हवं, यांना घ्यायचंय, कळतं कसं? कॉन्टॅक्ट एजंट कोण आहे या गोष्टीचा? नाही माझ्याकडे तर ते प्रत्यक्षात ते पालक शाळेत भेटायला येतात. पालक डायरेक्ट तुमच्याकडे कसे आले? बाकी काय टोपेवाला हायस्कूलला नाही आले, भंडारी शाळेत नाही आले आणि कुठच्या हायस्कूलला नाही गेले? तुमच्याच शाळेत कसे आले नेमके पालक? म्हणजे काय कांड काय नक्की आहे? तुमच्याकडेच कसे आले नक्की? समजत नाही. असं नसणार ना. काहीतरी असेल ते खरं सांगा. सर कसं आहे माहितीये, अजून पण आम्ही इज्जत करतोय. तुम्ही खरं सांगा. असं हे उडवाउडवी जगत सांगू नका ना. कसं काहीतरी कोणतरी माध्यम असणार ना, काहीतरी एजंट असणार ना कोणतरी मध्ये. माझ्याकडे तसं कोण एजंट असं कोण नाही. डायरेक्ट तुमच्याकडे कसं आले मुलं? डायरेक्ट कसं करते? टकले सरांना मुलांची गरज आहे, बाकी शाळेला मुलांची गरज नाही. कोणी काय कसे पाठवले, कसे शोधत? तुम्ही रेफरन्स विचारत नाही? तुम्हाला कोणी पाठवलं म्हणून विचारत नाही कधी? नाही विचारलं त्यांना की बाबा आम्हाला ऍडमिशन पाहिजे 5वीला. मग ऍडमिशन पाहिजे तुम्हाला वाटलं नाही की उद्या मी अडचणीत येईन या गोष्टीत म्हणून? कल्पना नाही तुम्हाला की आपल्याला अडचण होईल या गोष्टीची म्हणून? थोडीशी आमची शाळेची गरज होती म्हणून. हो शाळेची गरज, पण त्या गरजेत तुमची नोकरी जाऊ शकते ना. मग हे काहीतरी माध्यम असणार ना सर. तुम्ही काय माध्यम असेल ते सांगा, अजून सांगा. माझ्याजवळ असं माध्यमाचं असं कोण नाही. असं डायरेक्ट कसं? मला स्वप्न म्हणा, मला माहिती पडणार टकले सरांकडे जायचंय, माझ्या मुलाला ऍडमिशन होणार आहे म्हणून. काहीतरी माध्यम असतं ना. टकले सरांचं नाव सांगणार कोणतरी. माझ्या माहितीप्रमाणे ते शाळा सगळ्यात फिरतच होतं ते. हे कोण? तो जो पालक वर्ग आहे ना. कोण पण पालक वर्ग कुठचा आहे? कुठचा म्हणजे त्यांचे काहीतरी ग्रुप आहे का? त्यांचा गँग आहे? कोण आहे ते? काय आहे ते? कुठची आहेत मुलं ती? इथले आपले कोल्हापूर जिल्ह्यामधले जाईल. सगळी कोल्हापूर जिल्ह्यामधली आहेत? होय. तुम्ही पंढरपूर, हे कोल्हापूर, कसं काय होतंय ते? नाही कोल्हापूरला कोणतरी एजंट असेल ना तुमचं? नाही कोल्हापूर कुठं, पंढरपूर कुठं? मग तेच विचारतो ना. दोन्ही गावं एवढी लांब आणि असं कसं होतंय? शाळेत आल्यामुळे तरी पण मी काय सांगतो तुम्हाला, पर्सनल विचारतो तुम्हाला पर्सनल, की साधारण ह्याच्यात तुमचं काय आर्थिक गोमाहिती सांगा.
आपण त्या विषयात त्याप्रमाणे मिटू. आर्थिक काय गोम असेल ते सांगा, नाही. त्याप्रमाणे मिटू. माझं काय काय आर्थिक झालं गोम माहिती आहे? आहे? मी आता क्लिअरली आणि सरळ सांगतो, आमचा उद्देश तो आर्थिकचा नव्हता. आमचा उद्देश फक्त आमचा पण ती लोक सांगतायत पैसे दिलेत म्हणून ना. माझ्याकडे 5-6 लोक आहेत जे पैसे दिलेत म्हणून सांगतायत. ते माझ्या समोर आला त्यांना येणारच आहे उद्या येणार आहे समोर ते. उद्या येणार आहे समोर ते. होय होय उद्या येणार आहे उद्या समोर आले ते. की पैसे दिले त्याला- म्हणतात ते. हो मग उद्या समोर आले त्यांनी फक्त मला यांना पैसे दिलेत म्हणून. हा ते आमच्याकडे म्हणतायत दाखला समोर नाही समोर येऊन पैसे म्हणतायत ते. त्यांना म्हणले तर पण मी काय म्हणतो, हे समोर आता कसं होण्यापेक्षा आपण त्यांना बाहेरच्या बाहेर भेटू. जे पैसे तुम्हाला दिलेत ना त्यांना बाहेरच्या बाहेर भेटू आणि त्यांचे रिटर्न देऊन टाका पैसे. नाही उगाच समोर भानगड नको. आमच्याकडे कसं सांगा मग, तिकडे वारसार असणार, सगळे असणार आणि सगळे ते भानगड होतील नंतर सगळ्यांसमोर पैशाचा विषय झाला की. त्याच्यापेक्षा झाला बाहेरच्या कसं बाहेर ते माहिती भेटून का? देऊन टाका पैसे त्यांचे घेतलात ते. कुणाचाही रुपयासह घेतलेला नाही. कोणाला तुमच्या समोर त्यांनी सांगावं दिलेत मग. हो समोरच सांगतायत ते सगळ्यांच्या. माझ्याकडे आमच्याकडे तर नाही, आमच्या शाळेत तर कोणाकडेही नाही. मग असंच कसं काम करणार तुम्ही पैसे घेतल्याशिवाय? एवढं आपली नोकरी तुम्ही पणाला लावलात, पैशांशिवाय लावलात. आता मला सांगा, हे आपल्या तुम्हाला रिटायरमेंटला किती वर्ष राहिली आहेत? 6 वर्ष आहेत. मग 6 वर्ष लवकर रिटायरमेंट घ्यायची आहे. 6 वर्ष लवकर. असं किरकोळ गोष्टीसाठी मी काय म्हणतो, 6 वर्ष लवकर रिटायरमेंट घ्यायची आहे का तुम्हाला? तो नाही तो हे आता उद्या हा घेऊ विषय शकतो. उद्या मी काय सांगतो, याची कंप्लेंट झाली, काय झाली, उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे झाल्यानंतर याची कंप्लेंट झाली तर विषय होणार नाही का तो पुढे? रिटायरमेंट होणार नाही तुमची ती. हो मग बरोबर. मग तुम्हाला कोऑपरेट करायला नको आता ते. मी काय सांगतो, तुम्ही त्याला cooperate अजून ती बाकी कोण मुलं असतील शोधून काढा आणि जी तालुक्यात मुलं आहेत त्यांची पाठपुरावा करा, शोधून काढा. तुम्ही एकटेच बकरे होऊ हा. नका. आलं लक्षात? कारण काय सांगा, तुम्ही एकटे अडकताय, बाकीचे पण मुख्याध्यापक आहेत ना, त्यांना पण जाऊ दे त्याच्यात. नाही मी आज आता सकाळी वाचलो ते कणकवलीला कणकवली नाही, मालवणातलं म्हणतो मी. मालवणातलं, कणकवलीतलं आणि कळलंय सगळं. मालवणातले कोण कोण आहेत अजून त्याच्यात? मालवण मध्ये माझ्या ह्याच्यामध्ये तर कोण दोघांना घेतले म्हणून कोण नाही संपर्कात. मग तुम्ही एकट्यानंच केलं असं? तेच आमच्या शाळेत आले म्हणून केलं. तू काय आणि एकदाच नाही आले ते, एक दोन असे आले ते. एका वेळी नाही आले? हा. पण डायरेक्ट तुमची पटसंख्या डायरेक्ट 35 का 40 करून टाकलात? नाही ते डबल झाले. तो जो विषय आहे ना तो मला समजला तो विषय. 35-40 नाही 27 आहे पटसंख्या आपली. 27 18 आणि आहे हा 18 आहे आणि 9 तुमची फक्त. नाही. मग तुमची शाळेतली किती मुलं, प्रॉपर मुलं किती, स्थायिक मुलं 9च? असं इथली नव आहे. मग टोटल 27. होय होय टोटल 27. ठीक आहे, सकाळी त्यांची हॉल Total तिकीट काढून 27. घ्या आणि हे करा आम्हाला. हो हो. नंबर माझा सेव्ह करून ठेवा. हा सेव्ह करून घेतला की. ओके. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. मालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा. 2005 पासून खवय्यांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा. मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध. खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच. कॉल करा 8624 90 94 49 आणि 8624 85 94 49. किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयानं दिलाय. सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्राव झाला नाही असंही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलंय. किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल समोर आलाय. सोमय्यांना गंभीर इजा नसल्याची माहिती भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला दिसत असणाऱ्या रक्तावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.
शनिवारी खार पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर माध्यमांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्या हनुवटीतून रक्त वाहत असल्याचं दिसून आलं होतं। सोमय्या यांच्या गाडीची काच दगडफेकीत फुटली होती, त्यात त्यांना जखम झाली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं होतं। दरम्यान किरीट सोमय्या यांची जखम खरी आहे की खोटी अशी शंका घेतली जात होती। त्यावर आता भाभा रुग्णालयानं दिलेल्या मेडिकल रिपोर्टनं मोठा खुलासा केलाय। भाभा रुग्णालयानं दिलेल्या रिपोर्टमध्ये दावा सांगण्यात आलाय की किरीट सोमय्या यांना 0.1 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं रिपोर्टमध्ये आढळून आलंय। सूज आणि रक्तस्राव झालेला नाही, हा अहवाल आता पोलिसांनी सादर करण्यात आलाय। भाभा रुग्णालयानं दिलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये सोमय्या यांना किरकोळ जखम झाल्याचं स्पष्ट झालंय। तसंच सोमय्या यांना कोणताही रक्तस्राव झाला नाही असंही म्हटलंय। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचं मात्र जात वैधता प्रमाणपत्र कर्नाटकचं असा प्रकार केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी आजगाव येथील विद्याविकास अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अमृत लिंगराव नागप्पा माळगे यांच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराची माहिती दिली आहे। पाहुयात काय म्हणालेत राकेश पाटील। मी राकेश पाटील, प्रथमतः सिंधुदुर्ग येथील सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। लोककल्याण शिक्षण संस्थेतील विद्याविकास अध्यापक विद्यालय येथील प्राचार्य माळगे अमृतराव नागप्पा यांनी बऱ्याच वर्षापासून या संस्थेमध्ये बनावटी कागदपत्रे मिळवून प्राप्त करून नोकरी प्राप्त केलेली आहे। या संदर्भात अनेक दिवसापासून मी सतत पाठपुरावा करत होतो। साधारणतः 30 तारखेला गेल्या 30 तारखेला मी कलेक्टर सिंधुदुर्ग यांच्याकडे आपले सरकार पवित्रकडून अर्ज केला होता की यांचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, रेशन कार्ड या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी। सदर माननीय कलेक्टर साहेबांनी माझ्या अर्जाचा विचार करून तो अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग ओरस यांच्याकडे वर्ग केला होता आणि आज त्याची चौकशी होती। त्या संदर्भात मला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र पाठवलं होतं आणि चौकशीस आपण हजर राहावे असं सांगितलं होतं। मी आज त्या ठिकाणी आलेलो आहे। चौकशीला मी गेले असता सदर माझ्याकडे जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत ते कागदपत्र मी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासमोर मी सादर केलेले आहेत। कागदपत्रामध्ये असं लक्षात येतं की त्यांचे जे कागदपत्र बघितले त्यांच्या विद्यालयाची संच मान्यता पाहिली, त्यांची नियुक्ती आदेश पाहिला, या सर्व गोष्टीचं अवलोकन केलं असता त्यांची नियुक्ती ही मुळात SC प्रवर्गातून झालेली आहे आणि ते बरेच वर्ष उपशिक्षक म्हणून काम करत होते। कालांतराने संस्थेने त्यांची नियुक्ती प्राचार्य पदावर केलेली आहे, परंतु आजपर्यंत ज्या माळगेंची अमृतलिंगराव माळगेंची नियुक्ती SC या प्रवर्गातून झालेली आहे, आजपर्यंत माळगे यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही। मुळात कागदपत्राचं अवलोकन केलं असता शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या पत्राचं अवलोकन केलं असता असं लक्षात येतं की सदर व्यक्तीने महाराष्ट्रातील बनावटी खोटे कागदपत्र तयार करून SC समाजाचं जात प्रमाणपत्र हे हस्तगत केलेलं आहे। वास्तविक पाहता शिक्षण उपसंचालकाचं पत्रामध्ये ते म्हणतात, शिक्षण उपसंचालक, की आपण जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचे व जात वैधता प्रमाणपत्र कर्नाटक राज्याचे सादर केलेले आहेत, याचा खुलासा करण्यात यावा। त्या संदर्भात आज शिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे। माझी अपेक्षा आहे शिक्षणाधिकारी साहेबांना
की महाराष्ट्रामधील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. एक बनावटी ज्या कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजाचा अपमान होतो, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना पूजलं जातं, त्याच महाराष्ट्रामध्ये कर्नाटकाचा एक माणूस येऊन महाराष्ट्रात येऊन बनावटी SC बांधवांचा हक्क डावलून कागदपत्र मिळवतो आणि या ठिकाणी नोकरी करतो. विशेष म्हणजे संस्थेनेही त्यांना पाठीशी घातलेला आहे, कारण हा विषय संस्थेपर्यंतही गेलेला आहे. संस्थेना सुद्धा शिक्षण उपसंचालकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. यांचे जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे, पण आजपर्यंत संस्थेनेही कुठल्याही प्रकारची यांच्यावर कारवाई केली नाही. माझी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, सिंधुदुर्गातील तमाम नागरिक, माता, भगिनी, बंधू, सुशिक्षित तरुण यांना माझी विनंती आहे की हा अतिशय गांभीर्याने विचार करण्यासारखा विषय आहे. शिक्षणाधिकारी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ श्री माडगे यांचं वेतन थांबवावं. जोपर्यंत ह्या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं वेतन अदा करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. कारण त्यांनी शासनाची फसवणूक नव्हे तर SC बांधवांची सुद्धा फसवणूक केलेली आहे आणि हा भारतीय दंडसंहिता 420 नुसार हा गुन्हा आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत विनंती करतो की त्यांनी शिक्षण विभागामार्फत माडगेंवर 420चा गुन्हा दाखल करावा. एवढंच नाही, माडगे यांनी आपल्या पदाचाही गैरवापर केलेला आहे. त्यांनी त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नींना सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये त्यांनी MA अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी माडगे यांनी आपल्या विद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा अध्यापनाचा अनुभव नसताना सुद्धा बनावटी दाखला दिलेला आहे आणि त्या बनावटी दाखल्याच्या आधारावर त्यांना MA अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेला होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आणि त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. विद्यापीठाचं पत्र आहे की त्यांच्यावर सुद्धा 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा, पण आज तागायत शिक्षण विभागाने, संस्थेने, कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही. सर्वात प्रथम त्यांचं वेतन थांबवण्यात यावं, अन्यथा 15 मेला मी ह्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये परत येईल आणि आत्मदहन करेल. धन्यवाद. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांनी एका ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यावरून भाजप महिला आघाडी मोर्चा आक्रमक झालाय. सुजित जाधव यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी कणकवली पोलीस निरीक्षक हुलावळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काल लोकसंवाद न्यूज चॅनल हा जो एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर नवनीत राणा या ज्या खासदार आहेत महिला त्यांच्याविषयी आक्षेपार्ह छायाचित्र आणि पोस्ट सुजित जाधव ह्या शिवसेना उपजिल्हाध्यक्ष या तरुणाने टाकली आहे. परंतु आम्ही याचा निषेध करतो, कारण एका महिलेविरुद्ध ही अशी आक्षेपार्ह पोस्ट आणि छायाचित्र टाकणं हा एकतर गुन्हाही आहे आणि आमच्या महिलांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं हे वर्तन याने केलेलं आहे. बहुतेक त्याने ते दारू पिऊन केलेले असावं असा आमचा समज नाही, खात्रीच आहे. आणि याच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही खडकोली पोलीस स्टेशनला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला आलेल्या आहोत आणि आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी कारवाई करू म्हणून आम्हाला शब्द दिला आहे आणि आमची तर अशी मागणी आहे की 354 खाली यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ॲडमिनने पण याची जरूर दखल घ्यावी. ॲडमिशनचं बोलणंही झालेलं आहे आणि याच्यापुढे कुठच्या महिलेविरुद्ध अशी जर पोस्ट टाकली गेली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला गप्प बटणाने तीव्र आंदोलन छेडू आणि त्यांना कठोरात कठोर सजा आम्ही स्वतःही देऊ. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण झालं आणि प्रवास वेगवान झाला, पण सुखकर झाला का असा प्रश्न जनतेला पडलाय. आजही महामार्गावरती अनेक कामे अपूर्ण असल्याचं दिसून येतंय. तरीही महामार्ग ठेकेदार कंपनी आणि प्रशासन सिंधुदुर्गातील महामार्गाचं काम 100% झालं असं मोठ्या दिमाखात सांगतंय. त्यात महामार्गावरती अपघातांची संख्या वाढली असून त्याला जेवढे कारणीभूत वाहन चालक आहेत तेवढेच महामार्ग ठेकेदार आणि कंपनीसुद्धा. पाहूयात. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे महामार्गावरती असणारे हायमास्ट दिवे रात्रीच्या वेळी पेटते असणं आवश्यक आहे, पण हायमास्ट दिवे रात्री आणि आता दिवसाही पेटते असल्याचं दिसून येत आहे. ही घटना आज समोर आली असली तरी असा प्रकार अनेकदा घडून आला आहे. महामार्गावरती पावशी येथे रात्री पेटत असलेले हायमास्ट दिवे दुपारपर्यंत पेटत असल्याचं दिसून आलं आहे. एकंदरीत महामार्गाचं काम पूर्ण झालं आहे असं मोठ्या आविर्भावात सांगणाऱ्या ठेकेदार कंपनीनं अशा सेवा देताना तरी आपलं काम तत्परतेनं करावं एवढीच अपेक्षा. गुरुप्रसाद दळवी, कोकण 7 लाईव्ह, कुडाळ. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी आणि गावागावात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशानं फोंडाघाट येथे लवकरच कृषी विज्ञान केंद्र किर्लोस्कर उपकेंद्र स्थापन केले जाणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. तर रासायनिक खते आणि कल्टरमुळे आंब्याची नैसर्गिक चव, वास, रंग नष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवरती आंब्याचे पुनर्जीवन करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याच्या उद्देशानं 20 मे रोजी पालकमंत्री उदय सामंत, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केळकर कॉलेज देवगड येथे कार्यशाळा आयोजित करणार असल्याचं ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर पूर्ण देशामध्ये एक काळाची गरज आहे आणि म्हणून आम्ही समृद्ध आणि आनंदी गावाचा प्रकल्प जाहीर केलेला आहे आणि आता काही गावामध्ये आम्ही तो सुरू केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, गाव समृद्ध असेल, गाव आनंदी असेल तर देश समृद्ध आणि आनंदी होईल. पण केंद्र आणि राज्य शासनाने ह्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. कुठलेही कार्यक्रम बनवतात, ते थोपतात, मग दिल्लीतला कार्यक्रम सिंधुदुर्गात लागतो आणि म्हणून आम्ही गावातला जे पाहिजे तोच कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यात मुंबईचे आणि गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्र केलेलं आहे आणि ह्यामधून पहिलं तर उत्पन्न निर्माण झालं पाहिजे, म्हणजे समृद्धी आली पाहिजे, पैसा आला पाहिजे. दुसरं आहे आरोग्य चांगलं तर आनंदी सिंधुदुर्ग ह्या धर्तीखाली आपण कार्य करतो आहे. तिसरं आहे संस्कृती. भारताची संस्कृती जोपासण्याचा जो कार्यक्रम आहे तो फ्रॉड कार्यक्रम चाललेला आहे सगळीकडे. तर तो ॲक्च्युली आपली संस्कृती जोपासण्यासाठी काय काय केलं पाहिजे. परफॉर्मिंग आर्ट्स असतील, कला असतील, ह्यातनं पैसा निर्माण होऊ शकतो. कृषी पर्यटन असेल, हा पर्यटनातनं हा जिल्हा समृद्ध होऊ शकेल यासाठी. आणि याबरोबर अनेक पर्यावरण, स्वच्छता, ऊर्जा, म्हणजे गावातच ऊर्जा बनावी असा आम्ही कार्यक्रम निर्माण केलेला आहे आणि वेगवेगळ्या स्तरावर तो राबवत आहोत. सगळ्यात प्रथम विषय आहे की आंबा जो हापूस आपण म्हणतो त्याचं चरित्रच बदलत चाललेलं आहे. रासायनिक खत, रासायनिक कीटकनाशक इतका भडीमार झालेला आहे की आंब्याची ओरिजिनॅलिटीच नष्ट होत चाललेली आहे, मूळच नष्ट होत चाललेलं आहे. म्हणून आंबा वाचवण्याची गरज आहे. म्हणून आंब्याचं पुनर्जीवन देण्यासाठी आम्ही एक कार्यशाळा देवगडमध्ये घेणार आहोत, जेणेकरून आंबा बागायतदार असतील, शेतकरी असतील आणि प्रक्रिया करणारे आपले उद्योग असतील
या सगळ्यांना एकत्र करून एक आंब्यावर धोरण आम्हाला जाहीर करायचं आहे की आंब्याच्या बाबतीत कसं प्रत्येकाने वागलं पाहिजे, त्याचं संशोधन काय झालं पाहिजे आणि त्याला सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे हे लोकांसमोर आम्ही आपला प्रस्ताव ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला ठेवणार आहोत. फळझाडं फुलझाडामध्ये सिंधुदुर्ग नटलेला आहे आणि त्याचा जो बेसिक विषय प्रक्रियाचा अजिबात नाही, म्हणून आम्ही प्रक्रिया उद्योगसुद्धा उभं करत आहोत. प्रत्येक गावामध्ये एक उद्योग उभा करण्याचा आमचा संकल्प आहे. तो फळ प्रक्रियाचा असेल, शेतीमालाची प्रक्रिया असेल किंवा इतर साबण वगैरे बनवण्याचा असेल. कारण गावात इंडस्ट्री झाल्याशिवाय गाव समृद्ध होणार नाहीत. तर हा एक आम्ही महत्त्वाचा विषय घेतलेला आहे. आणि त्याशिवाय आरोग्यासाठी क्रीडा हा विषय घेतलेला आहे की प्रत्येक गावात क्रीडा संकुल पाहिजे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑलिम्पिकसाठी तयार करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि लोकांनी घेतली पाहिजे. असे अनेक कार्यक्रम आपण घेऊन पुढे जातो. काजूचा प्रश्न असा आहे की ह्याला केंद्र सरकारने काजूचा दर स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण काजू आफ्रिकेतून इकडे येतो आणि इथला काजूचा दर पडतो, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आयात होणाऱ्या काजूला निर्बंध घालण्याचं काम केंद्र सरकारचं आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. WTO आणि गॅट करारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी ह्यावर नियंत्रण फक्त केंद्र सरकार करू शकतो. तरी ते करून इथला भाव स्थिर ठेवण्याचं काम केलं पाहिजे. कारण इथला काजू उत्कृष्ट आहे, त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. अशा प्रकारची धडपड आम्ही करत आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्यार आनंदी रहा. 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरच्या समारोप सोहळ्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली. पाहूयात. खरं म्हणजे आपल्याला गडकरीजींना या ठिकाणी ऐकायचं आहे आणि तसं सीमा भागामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. तेलंगणा, कर्नाटका आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उदगीर शहर हे वसलेलं आहे आणि उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. आणि आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातल्या मराठी भाषिकांचा मुद्दा या साहित्य संमेलनामध्ये पुन्हा चर्चेला आलेला आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये जी चर्चा झाली, हाच धागा पकडून मला या ठिकाणी या व्यासपीठावर असा विचार मांडावासा वाटतो की या देशामध्ये जेव्हा भारत चीन या सीमेचा प्रश्न मार्गी लागण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जाऊ शकतात, आसाम, मिझोराम या राज्यांच्या सीमेचा प्रश्न हा मार्गी लागू शकतो, मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमा भागाचा देखील प्रश्न भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांनी एकत्रितरित्या सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर हा देखील प्रश्न निश्चित मार्गी लागू शकेल, याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. उद्घाटन सोहळ्यामध्ये सुद्धा या विषयाची चर्चा झाली आणि तेव्हा मी असं म्हणालो होतो की आदरणीय शरद पवार साहेब उद्घाटनाला आलेले आहेत, त्यामुळं त्यांनी लक्ष घातलं तर निश्चित हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा आणि उदगीर जिल्हा हे प्रश्न मार्गी लागू शकतील. आणि आता समारोपाला नितीन गडकरीजी आपण या ठिकाणी आलेले आहात, त्यामुळं शरद पवार साहेब आणि नितीन गडकरी साहेबांनी या विषयामध्ये जर लक्ष घातलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातले जे मराठी भाषिक आहेत यांचे प्रश्न, कारण कुचंबणा जी त्यांची होते आहे, त्यांना ही भीती आहे की मराठीचं अस्तित्व कुठं त्यात संपुष्टात येतं की काय, ही खरी भीती त्या मराठी भाषिकांना त्या सीमा भागामध्ये आज भेडसावते आहे. मला असं वाटतं की त्याची नोंद आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तीच अपेक्षा साहित्यिकांची आहे.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी. हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. पुढे इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. सिंधुदुर्गचे सुपुत्र प्राध्यापक राजाराम परब यांनी आपल्या परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यात तिरुवत्तार या ठिकाणी नीट जेई अशा स्पर्धा परीक्षांची क्रांती घडवण्याचा ध्यास घेतलाय. पाहूयात. कन्याकुमारी जिल्ह्यात तिरुवत्तार या ठिकाणी परफेक्ट अकॅडमीच्या देशभरात ज्या शाखा आहेत त्या शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा तिरुवत्तार येथल्या सेंट्रल स्कूलमध्ये आपण आहोत. या शाखेचे फिजिक्स या विषयाचे तज्ज्ञ अमित कुमार जी आपल्यासोबत आहेत. सर, कोकण 7 लाइवमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर जी, क्या एक्सपीरियंस है आपका यहाँ से? आप परफेक्ट अकेडमी के जो बच्चे हैं नीट की तैयारी करते हो, जेई की तैयारी करते हो, क्या एक्सपीरियंस रहा है? परफेक्ट एकेडमी का जो प्रिपरेशन का जो तरीका है वो यहाँ के बच्चों के लिए स्कूल आवर्स में ही एक बहुत अच्छी तैयारी कराने का बहुत अच्छा माध्यम है. तो बच्चे भी अपने पढ़ाई के स्कूल के करिकुलम के साथ इतने अच्छे से अडेप्ट कर लेते हैं और साथ ही साथ जो प्रिपरेशन है कहूँ, और यहाँ पर परफेक्ट एकेडमी के लिए फ़िज़िक्स फैकल्टी फॉर जेई एंड नीट. मेरा परफेक्ट एकेडमी के साथ अनुभव बहुत अच्छा रहा है और बच्चों के प्रोग्रेस जो है एकेडमिक वो बहुत अच्छा है. परफेक्ट एकेडमी का जो प्रोग्राम है उसके अनुसार जो बच्चों का स्कूल करिकुलम है उसके ही टाइम आवर्स में ही बच्चों को नीट और जेई के लिए कितने अच्छे से प्रिपेयर किया जा सके उसका एक बहुत सटीक एक समझिए कि फार्मूला है. तो बच्चे इसी टाइम आवर्स का बेहतर इस्तेमाल करके बहुत अच्छे रिजल्ट्स जो है नीट और जेई में करते हैं और अभी बच्चों का प्रोग्रेस बहुत अच्छा है. स्कूल के साथ आप टाइप हुआ है, तो स्कूल का एक्सपीरियंस और वो एक्सपीरियंस टाइम में आप अपना एक्सपीरियंस शेयर करते हैं, तो बच्चों का रिस्पांस कैसा रहता है? बच्चे स्कूल के टीचर से ऑलरेडी जो एक सिलेबस है वो उनका चल रहा होता है. हम लोग क्या करते हैं उसको रेइनफोर्स करने का काम करते हैं और जेई और नीट के लिए जो एक कस्टमाइज्ड प्रिपरेशन जिसको बोलते हैं कि जो बच्चे बोर्ड्स के लेवल से तो वो पढ़ाई कर लिए बट उनको एकदम सटीक जो है जो जेई मेंस और नीट के लिए चाहिए, एडवांस के लिए चाहिए, वो हम लोग उनको फिर से देते हैं ताकि जो उनका बेसिक है उसके ऊपर एक अच्छा सॉलिड फाउंडेशन और सॉलिड प्रिपरेशन तैयार हो सके जेई और नीट के लिए. हमें बताइए कि ये जो बच्चे हैं रिच फैमिली से भी बिलोंग करते हैं, कुछ पुअर फैमिली से भी बिलोंग करते हैं, लेकिन आपके पास सभी तरह के बच्चे आते हैं, तो जब आप पढ़ाते हो उनको तो जो पढ़ाने का तरीका है उससे जो उसका रिस्पांस रहता है वो रिस्पांस कैसा मिलता है? बच्चे पढ़ाई का जो हम लोग मटेरियल होता है, सब्जेक्ट होते हैं, कॉन्सेप्ट होते हैं, उसको डिलीवर इतना स्मूथली करने का कोशिश करते हैं कि बच्चे चाहे किसी भी बैकग्राउंड के हो उनको समझने में बहुत आसानी हो. तो बच्चे को जब कॉन्सेप्ट बहुत अच्छे से क्लियर होता है तो वो लोग ज़रूर अप्रिशिएट करते हैं, प्लस पढ़ने के लिए मोटिवेट होते हैं. ऐसा तो बच्चों के तरफ से बहुत अच्छा रिस्पॉन्स है. हाँ, स्मूथ डिलीवरी हम लोग करने का पूरा स्टडी मटेरियल कैसा रहता है आपका? स्टडी मटेरियल वन ऑफ द बेस्ट स्टडी मटेरियल है और वो स्टडी मटेरियल में कॉन्सेप्ट बहुत सिंथेसाइज्ड वे में है और न्यूमेरिकल्स, प्रैक्टिस क्वेश्चंस, ये सब बहुत अच्छे से दिए हुए हैं. प्रोफेसर राजाराम परब सर इसके सर्वे सर्वा है जो आपको हर दिन आपका फीडबैक लेते हैं. तो फीडबैक लेते वक्त आपका जो कम्युनिकेशन स्किल है या कम्युनिकेशन है, उनके जो बहुत सारे ब्रांचेस रहते हैं तो बेसिकली उनका ध्यान इधर ज़्यादा रहता है क्योंकि इधर का रिजल्ट बहुत अच्छा है. तो आप उस बारे में क्या कहना चाहोगे? एज अ चेयरमैन सर बहुत ही कोऑपरेटिव एक चेयरमैन ग्रुप में है. इज़ नॉट ओनली अ चेयरमैन, अ वंडरफुल मेंटर as well as a person who has a wide experience and a very deep understanding of whatever the things going on. तो उनको एक बहुत अच्छा गाइडेंस भी हमें प्राप्त होता है उनसे
और उनके सारे ब्रांचेस में भी हमें जितना ध्यान वो देना ज़रूरत है वो हमें देते हैं, और सारी तरह के जो चीज़ें हैं हम उनसे कम्युनिकेट कर पाते हैं और बहुत अच्छा रिस्पॉन्स भी मिलता है। बहुत सारे बच्चे यहाँ से इंजीनियर या डॉक्टर्स आप डेवलप करते हो। परफेक्ट एकेडमी इज़ अ ब्रांड, तो साउथ में परफेक्ट एकेडमी जो ब्रांड हुआ है, अभी हमारे महाराष्ट्र में भी वो एक ब्रांड हब करके अभी वो निकल रहा है, तो यहाँ के बच्चों का जो टैलेंट है वो हिरने में या वो कैप्चर करने में कैसा लगता है आपको? देखिए, इंजीनियरिंग और मेडिकल तो बहुत वाइड फील्ड है, बच्चों के लिए एक करियर का बहुत बड़ा स्कोप है, और उसमें जिस तरह से यहाँ के बच्चे रिज़ल्ट कर रहे हैं और महाराष्ट्र में भी धीरे धीरे रिजल्ट्स जो इतने अच्छे आ रहे हैं, ऑब्वियसली एक बहुत पॉजिटिव हमारा मतलब हमको मिलता है एक फीलिंग कि हाँ बच्चों का रिज़ल्ट इतना अच्छा हो रहा है। हाँ, हमारे हाथ से इंजीनियर डॉक्टर्स बनते हैं, तो इसका एक बहुत संतुष्टि है, एक बहुत हमें भी प्राइड फीलिंग होता, फीलिंग अच्छा होता है कि हाँ हमें और भी मेहनत करके वर्क करना है और रिझल्ट और अच्छा करना है। हे होते प्रोफेसर अमित कुमार, जे झारखंडचे आहेत आणि प्राध्यापक राजाराम परब सर यांच्या परफेक्ट अकॅडमीशी ते फिजिक्स ही शाखा सांभाळत आहेत। तिरुवत्तार या ठिकाणी ते आहेत, तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी जिल्ह्यात ते काम करत आहेत, झारखंडचे आहेत आणि सर्व महाराष्ट्राचे परब सर आहेत। म्हणजे संपूर्ण भारत या ठिकाणी एकवटलेला आहे आणि परफेक्ट अकॅडमी ही अत्युच्च शिखरावर जाणारी ही संस्था आहे। मी रुपेश पाटील, गुरुप्रसाद दळवींसह कोकणसाद लाईव्ह येथील एक्सेल स्कूलमध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी परफेक्ट अकॅडमीची ब्रँच आहे आणि खूप चांगलं काम करते आहे। या ब्रँचच्या कोऑर्डिनेटर मॅक मिलानो मॅडम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया त्यांना परफेक्ट अकॅडमीसोबत काम करण्याचा कसा एक्सपिरियन्स आहे। मॅडम, वेलकम इन अवर कोकणसाद लाईव्ह। या वेलकम. वणक्कम. Vanakkam. Ma'am, what kind of experience you have with Perfect Academy? Actually, I am working here as a coordinator, academic coordinator, since last April, and I have been working here for nearly 6 years before. Okay, so we have 11th and 12th students here, and we are having integrated coaching. That is, our teachers, those who are taking 11th and 12th portions, it is integrated. Daily it is allotted as such, and in the weekdays our faculties, that is Perfect Academy faculties, will come and they will summate all the things, and then they will take all the things in a single day. So that is what we have here in integrated coaching. What kind of experience with students and Perfect Academy coordination? Yeah, it is nice because I schedule the things. Often we have meetings with the principal sir as well as the faculties and with MD sir also. What kind of response from students and their parents? Yeah, it is good because in other NEET coaching centers, it is very rushed. Here it is they have homely experience because they are in school, so they are not going outside the school because daily they are having, and evening classes also we give. What kind of result you have from last year's NEET JEE? Yeah, here we have got 3 or 4 NEET toppers and JEE also. Yeah. Are you satisfied with Perfect Academy? Yeah, I am satisfied with Perfect Academy. And Mr. Hazaram? Yeah, sure. मॅक मिलानो मॅम सांगतायत की परफेक्ट अकॅडमीच्या या शाखेत काम करत असताना विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला आहे आणि प्रोफेसर राजाराम परब ज्या पद्धतीने एफर्ट्स घेत आहेत, प्रयत्न करत आहेत, तेही वाखाणण्याजोगा आहे। एक कोकणचा सुपुत्र इकडे साऊथमध्ये येऊन ज्या पद्धतीने या लोकांना कोऑर्डिनेशन करून क्रांती करत आहेत, कोकणातल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा निश्चितच बोध घ्यावा आणि आगामी काळामध्ये कोकणातूनही डॉक्टर इंजिनियर्सची अशी खाण निर्माण व्हावी, हाच ध्यास घेऊन परफेक्ट अकॅडमीचे प्राध्यापक परब काम करत आहेत। मॅक मिलानो मॅम
सारखे चांगले लोक त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. ज्या पद्धतीने ते काम करत आहेत ते निश्चितच सॅल्युटेबल आहे आणि पुढच्या काळामध्ये परफेक्ट अकॅडमी हा आत्ता जरी ब्रँड असला तर तो एक ग्लोबल ब्रँड होईल यात तीळ मात्र शंका नाही. मी रुपेश पाटील, गुरुप्रसाद दळवीसह कोकण 7 लाईव्ह, सिंधुदुर्ग. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. नवोदयच्या प्रवेशात मोठा झोल, मलिदा खाण्यासाठी कोण घालतोय घोळ. किरीट सोमय्या यांची जखम खरी की खोटी, मेडिकल रिपोर्ट मधून मोठा खुलासा. आणि जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचं, जात वैधता प्रमाणपत्र कर्नाटकचं, शिक्षणाधिकाऱ्यांकडून या प्राचार्यांची चौकशी सुरू. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.